नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBA CET 2026चा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे आणि बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की सर 90% पेक्षा मला कमी मार्क्स आलेत तर मी ह्या वर्षी MBA करावं का नाही करावं याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. आणि तुमच्या मनामध्ये आणखीन असे प्रश्न पण असतील की सर पुन्हा एकदा मी रिपीट केलं पाहिजे MBA CET का नाही, आणि जर रिपीट करायचं असेल तर सोबत ॲज अ बॅकअप एक्झाम म्हणून कोणत्या एक्झामला आपण कन्सिडर करायला पाहिजे, जेणेकरून ह्या वर्षी आपलं करिअर त्या ठिकाणी काही ना काय सुरुवात व्हायला पाहिजे. सो स्टार्ट करूयात. माझं नाव नागेश ढगे आहे, मी तुमचा रिझनिंग एज्युकेटर. आज आपण डिस्कशन करणार आहोत की सर ह्या टॉपिकवरती कसं आपण त्या ठिकाणी सोल्युशन काढायचंय म्हणून ते. तर चला तर सुरुवात करूयात. आपण दोन महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे ते म्हणजे काय की MBA केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, आणि दुसरा प्रश्न हा आहे की सर आपण रिपीट करायचं का ह्या वर्षी. तर अगोदर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देईन, त्याच्यानंतर फर्स्ट क्वेश्चनवरती आपण डिटेल डिस्कशन करूयात. दुसरा प्रश्न असा आहे की सर आपण रिपीट करायचं का. जर तुम्हाला इच्छा असेल की सर मला पुन्हा एकदा MBA CETचा एक चांगला अटेम्प्ट द्यायचा आहे, सो वेलकम, तुम्ही देऊ शकता अटेम्प्ट. पण सोबत अटेम्प्ट देत असताना आणखीन एक असा एक्झाम तुम्ही कन्सिडर करा जो तुमच्या MBA CET सिलेबसला थोडा मॅच करेल. जसा कोणता एक्झाम, एक आहे तुमचा बँकिंग इन्शुरन्स आणि दुसरा आहे ते म्हणजे SSCGL. आता तुम्ही कधी ना कधी SBI PO, SBI क्लर्क हे नाव ऐकलं असाल तुमच्या ह्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये. तर SBI PO आणि SBI क्लर्क जे 2026 मध्ये होणार आहे त्याच्याबद्दल आपण पाहूयात की जो एक्झामचा डेट असणार आहे तो SBI POचा हा एक्सपेक्टेड आहे 1 ऑगस्ट 2026, आणि SBI क्लर्कचा जो प्रिलिम्सचा एक्झाम डेट आहे तो असणार आहे 27 सप्टेंबर 2026. आणि याचा सिलेबस जो आहे तो बऱ्यापैकी मॅच होतं तुमच्या MBA CETला, कारण की क्वांट, रिजनिंग, इंग्लिश बऱ्यापैकी सेम आहे. थोडेसे हायर लेवल क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात बँकिंग एक्झाममध्ये, आणि कॉम्प्युटर अवेअरनेस आहे ते SBIचा पार्ट नाही आहे, पण जनरल अवेअरनेस जे आहे त्या एक्झाममध्ये विचारलं जातं. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ॲज अ कन्सिडरेशन म्हणून त्या ठिकाणी MBA CET सोबत तुम्ही ह्या बँकिंगच्या सिलेबसला सुद्धा कन्सिडर केलं पाहिजे, कारण की बऱ्यापैकी एक्झाम्स ऑलमोस्ट सेम आहे. आणि जर पुन्हा अशी परिस्थिती आली की सर पर्सेंटेल कमी आले, तुमच्याकडे बॅकअप एक्झाम म्हणून त्या ठिकाणी हे बँकिंग असायला पाहिजे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सर आपण बँकिंगची तयारी कुठून करायची. तर संकल्प एज्युकेशन त्या ठिकाणी घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नाला परवडेल असा एक नवीन बॅच, जो की तुमच्या MBA CET सिलेबस सोबत बऱ्यापैकी मॅच करेल, आणि बँकिंगचा पूर्णपणे सिलेबस जो आहे तो आपण ह्या ठिकाणी कव्हर करून घेणार. तर आपली जी बॅच आहे ती स्टार्ट होतीये 10 जून पासून, जे की ऑफलाईन बॅच आपल्या ह्या ठिकाणी असणार आहे संकल्प एज्युकेशनच्या आपल्या या बिल्डिंगमध्ये, जे की संभाजीनगर इथे अवेलेबल आहे. ज्यांना पण त्या ठिकाणी डिस्कशन करायचं असेल अबाउट बॅचेस, खाली नंबर दिलेत, नक्की तुम्ही कॉल करा. आणि तुमचा जो बँकिंग जर्नी आहे तो MBA CET सोबत त्या ठिकाणी तुम्ही डेफिनेटली स्टार्ट करायला पाहिजे. तर आता आपण पाहूयात की सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर आपण ह्या वर्षी MBA केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. सर्वात पहिला मोठा प्रश्न आहे की सर जर केलं आपण MBA तर टॉपचे कॉलेज कोणते आहेत. तर मी तुमच्यासमोर टॉप 15 कॉलेज त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. सर्वात पहिला कॉलेज आहे ते म्हणजे JBIMS. प्रत्येक विद्यार्थ्याला जो कोणी प्रिपरेशन करत असेल MBA CETचं त्याला माहिती असेल की सर JBIMS हे टॉपला कॉलेज होतं. पण 90%च्या खाली तर बिलकुल ह्या कॉलेजला ॲडमिशन भेटणार नाही. मग तुम्ही हे लिस्ट त्या ठिकाणी का शोधताय. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जर तुम्ही ह्या कॉलेजमधून जर तुमचं MBA पास आउट झालं, सो देर इज अ चान्स की तुमचं 10 लाखाच्या आसपास पॅकेज तुम्हाला भेटू शकतं, जे की खालचा टॉप जो बिलो 5 जो कॉलेज आहे तो त्या ठिकाणी डेफिनेटली तुम्हाला 10 लाखचा पॅकेज त्या ठिकाणी देऊ शकतं. पण जे अबव 5 आहे, जसं की तुमचं पुंबा आहे, SIS आहे, झेवियर आहे, वेलिंकर आहे, सिडनम आहे आणि JBIMS आहे, ह्या कॉलेजमध्ये MMS प्रोग्राम थ्रू तुम्हाला चांगल्या 15पेक्षा जास्त लाखाचा जॉब मिळू शकतं. मग जर तुमच्या त्या ठिकाणी लिस्टमध्ये हे 15 कॉलेज असले तर डेफिनेटली तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं पाहिजे. तर डिपेंड करतं तुमचं कास्ट काय आहे. आता ह्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी PGDMचा प्रोग्राम पण होतं. जसं की एक्झाम्पल घ्या, वेलिंकरमध्ये MMS प्रोग्राम सुद्धा आहे आणि सोबतच त्यांचा PGDM पण आहे. सर हा काय प्रकार आहे. PGDM म्हणजे काय असतं बेसिकली की तुमचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट. याचा अर्थ असा आहे की ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला MBA CET पर्सेंटेलवरती जो त्यांचा मेन फ्लॅगशिप प्रोग्राम आहे ते कोणतं MMS, त्याच्यासोबतच PGDMचा पण कोर्स त्या ठिकाणी चालतं, ते पण MBS आहे. जर तुम्हाला ते कॉलेज भेटत असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही त्याला कन्सिडर करा, बिकॉज त्याचा पॅकेज सुद्धा जो आहे तो ऑलमोस्ट MS प्रोग्रामसोबत मॅच होतं. कारण की जे मुलं MS प्रोग्रामचे आहेत जे त्या ठिकाणी MBA CET थ्रू येतात गव्हर्नमेंट एक्झाम थ्रू, आणि सोबत जे PGDMचे आहेत त्यांचा प्लेसमेंट जो आहे तो अम्ब्रेला प्लेसमेंट असतं. म्हणूनच तुम्हाला हे कॉलेजेस जे आहेत ते टॉपचे आहेत. मग आता प्रश्न हा आहे की सर आपण 90%पेक्षा कमी आहोत, हे कॉलेज सर मला भेटणार नाही आहे, तर आता मी केलं काय पाहिजे. बघा, दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की तुम्हाला आता सध्या करंटली तुमचा एज किती आहे.
एजचा अर्थ असा आहे की सर मी 27, 28, 29 एजचा आहे. आता माझ्याकडे पुन्हा एकदा कुठल्या गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपेअर करायला किंवा परत एकदा MBA CET करायला माझ्याकडे चान्स नाही आहे, कारण की माझ्याकडे बराचसा गॅप आलेला आहे. आता माझ्या सर्कमस्टान्सेस जी आहेत ते मला त्या ठिकाणी अलाउ करत नाही आहेत की MBA पुन्हा एकदा रिपीट केलं पाहिजे. तर त्या विद्यार्थ्यांनी चांगला कॉलेज निवडला पाहिजे, जे की कमी पैशामध्ये तुम्हाला चांगली प्लेसमेंट देईल. साधारणतः तुम्हाला त्या कॉलेजमधून 7 to 8 लाखचं जर प्लेसमेंट भेटत असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या ठिकाणी त्या कॉलेजला कन्सिडर करू शकता. पण हा जो एक मार्केट आहे थोडासा जो आहे तो डिस्टर्ब्ड आहे. का? कारण की असं असतं की तुम्हाला बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्वप्न देतील की तुम्हाला मी 20 लाखचा पॅकेज देईन, 15 लाखाचा पॅकेज देईन. पण तुमचं काम काय आहे? तुमचं काम हे आहे की त्या कॉलेजच्या प्रॉपर एका डेप्थमध्ये जाऊन चेक करा की खरंच त्या ठिकाणी ते पॅकेज तेवढ्या लेवलचं आहे का. आणि जर तुमची कुठलीच कंडिशन अलाउ करत नसेल तर डेफिनेटली आहे त्या पर्सेंटाईलवरती चांगल्यातल्या चांगलं कॉलेज जे तुम्हाला भेटू शकतं त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घ्या. आणि कमी पैशामध्ये जर तुमचं MBA होत असेल तर डेफिनेटली तुम्ही यावर्षी MBA करायला पाहिजे. पण रिझन असं त्याच्या मागचं असायला पाहिजे की सर आता माझ्याकडे कुठलाच ऑप्शन नाही आहे, आता मला त्या ठिकाणी माझं एज वाढत चाललेलं आहे, माझ्याकडे पुन्हा ती क्षमता नाही आहे प्रिपरेशन करण्याची. नाऊ आय एम जस्ट त्याला म्हणतात ना की आता मी संपलं एज्युकेशन, मला पुन्हा नाही करायचं आहे, आता कुठले एक्झाम द्यायचे नाही आहेत, आता शेवटचा पर्याय माझ्याकडे हाच आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे बिलो 90% जरी आले असेल तर चांगल्याला चांगलं कॉलेज ॲडमिशन तुम्ही घेतलं पाहिजे, जे की पुण्यामध्ये असेल किंवा तुमच्या मुंबईमध्ये असेल किंवा नागपूरला पण अवेलेबल असेल. मग प्रश्न हा येतं की सर मग 90% जे मुलं आहेत त्यांच्याकडे ऑप्शन आहे पुन्हा एकदा रिपीट करण्याचा, मग त्यांनी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतो, जर तुमच्या रिझ्युमेमध्ये जसं तुमचं CV असतं त्याच्यामध्ये जर 1-2 असं जर गॅप असेल तर मला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी कन्सिडर करा अगेन MBA करण्यासाठी. पण जर तुमचं स्वप्न तेच आहे की सर मला गव्हर्नमेंट एक्झामकडे जायचं नाही आहे, मला प्युअर MBAच करायचं आहे, तर MBA सोबत तुम्ही काय करू शकता? 2-3 गोष्टी आहेत. जसं की काय? सगळ्यात पहिला गोष्ट आहे की सर ह्या वर्षी पुन्हा MBA करायचं जर एक्झाम द्यायची असेल आपल्याला तर काय करायचं? सोबत तुम्ही कॅट एक्झाम पण द्या, सोबत तुम्ही स्नॅप एक्झाम पण द्या, सोबत तुम्ही CMAT एक्झाम पण द्या आणि त्यासोबतच तुम्हाला झॅट एक्झाम सुद्धा द्यायला येतं. कारण की आता बरेचसे तुमचे 4-5 महिने अजून तुमच्याकडे आहेत, ह्या बाकीच्या एक्झामला तुम्ही कन्सिडर करू शकता. कारण की बरेचसे मुलं काय करतात की कॅट एक्झाम फार डिफिकल्ट आहे सर, मला देता येणार नाही, तर माझं काम असं आहे की पुन्हा एकदा मी MBA CET करतो. पण MBA CET हा शेवटचा एक्झाम असं ज्या आधी तुमचे 3-4 एक्झाम्स आहेत, NMAT आहे, कॅट आहे, झॅट आहे, स्नॅप आहे, CMAT आहे. ह्या 5 एक्झामला तुम्ही जरूर कन्सिडर करा आणि ह्या 5 एक्झामपैकी ह्या वर्षी पुन्हा एकदा प्रिपरेशन जे आहे ते स्टार्ट करा फ्रॉम द झिरो. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी मनातून इच्छा होत असेल की सर मी आणखीन एक एक्झाम त्या ठिकाणी टार्गेट करू का, तर मी कन्सिडर करेन तुम्ही त्या ठिकाणी बँकिंगला प्रेफरन्स देऊ शकता. जर नॉट असं की सर मी बँकिंग करायचं म्हणून त्या ठिकाणी मला करायचं नाही आहे, पण एक समोर टार्गेट असतं की आता 2 महिन्यानंतर एक्झाम येणार आहे, मग त्यासाठी काय होतं की त्या विद्यार्थ्यांनी सोबत ॲज अ बॅकअप ऑप्शन बँकिंगला पण कन्सिडर करावं. मग 2 मुद्दे बिलकुल क्लिअर केलेत. पहिला मुद्दा हा होता की जर तुमचे सर्कमस्टान्सेस अलाउ करत नसतील तर डेफिनेटली जे पर्सेंटाईल आहे त्याच्यावर तुम्ही ॲडमिशन घ्या. आणि जर तुमच्याकडे ऑप्शन असेल की सर मला माझ्या सर्कमस्टान्सेस त्या ठिकाणी अलाउ करतात, तर तुमची जी काही पूर्ण प्रोसेस आहे ती कॅप राऊंडची ते पूर्णपणे कंप्लीट करा. आणि त्या कॅप राऊंडमध्ये जर तुम्हाला कुठलं चांगलं कॉलेज भेटलंच नाही तर शेवटी तुमचं ऑप्शन आहे पुन्हा एकदा रिपीट करणे MBA CETला आणि सोबतच एक 3 ते 4 एक्झाम ॲज अ बॅकअप घेणे, जसं की तुमचा MBA एंट्रन्समधला कॅट, झॅट, NMAT आणि सोबत ॲज अ बॅकअप ऑप्शन तुम्ही बँकिंगला पण कन्सिडर करू शकता. हे तुमचे 3 ते 4 ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. आता तुमचा चॉईस आहे काय करायचं काय नाही करायचं म्हणून, आणि व्यवस्थित त्या ठिकाणी डिसिजन घ्या की मला खरंच MBA यावर्षी करायचं आहे का नाही म्हणून. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तब तक पढाई करते रहिए. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.